बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत आणि शहरातील विविध ठिकाणी होत असलेल्या विकास कामांना त्यांनी भेटी दिल्या। सर्व कामं दर्जेदार करावीत असंही त्यांनी संबंधित ठेकेदारांना ठणकावले। पुणे पालिका निवडणुकीत आता वंचित बहुजन आघाडीची एंट्री झाली। वंचित बहुजन आघाडी पुणे पालिकेच्या सर्व 165 जागा लढवणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 23 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून शनिवारी एकूण 1294 नामनिर्देशन अर्जाचं वितरण करण्यात आलं, तर 35 नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनानं दिली। राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार उमेदवारांना नामनिर्देशन पत्र देण्यास 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे। उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना सादर करायच्या विविध शपथपत्र आणि घोषणापत्रांबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आलेत। त्यामुळे उमेदवारी अर्जासोबत शौचालय वापर प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक आहे। उमेदवारी अर्जाच्या छाननीवेळी हे प्रमाणपत्र अथवा स्वयं प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित उमेदवारी अर्ज अवैध ठरणार आहे। मुंबईतील जागा वाटपावर भाजप शिवसेनेची खलबतं सुरू असून आतापर्यंत 207 जागांवर एकमत झालंय। भाजप 128 तर शिवसेना 79 जागांवर लढणार असल्याची माहिती अमित साटम यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरात महायुतीची 8वी बैठक पार पडली। 8वी बैठक देखील निष्फळ ठरली आहे। दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्याकडून युतीचा चेंडू आता वरिष्ठांच्या कोर्टात गेलाय। महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आणि स्थानिक भाजप आमदार विजयकुमार देशमुख आमनेसामने आले होते। मात्र अखेर दोघांमध्ये तब्बल 1 तास बैठक पार पडली। त्या बैठकीनंतर विजयकुमार देशमुख यांनी गोरेंविरोधात केलेलं बंड शमलं असल्याचं जाहीर केलं। पुणे शहरातील शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यामध्ये शिवसेनेत जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू झालं होतं। शिवसेनेच्या बैठकीत नाना भानगिरे आणि विजय शिवतारेंमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती। त्या संदर्भात भानगिरे शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई महापालिकेत फक्त ठाकरे ब्रँड असे टी-शर्ट घातलेल्या पदाधिकाऱ्यांची चांगली चर्चा रंगली आहे। मात्र याच पदाधिकाऱ्यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। परेश तेलंग हे महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 217 इच्छुक उमेदवार आहेत। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला। जळगाव महापालिकेसाठी 24 उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले। सर्वाधिक 12 उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल करण्यात आलेत, तर शिवसेनेकडून 6 अर्ज दाखल करण्यात आले। भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांच्या अमरावतीतील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सदिच्छा भेट दिली। रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानसोबत युती केल्या, स्वाभिमानानं युती धर्म पाळावा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष वाढलाय। मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि सीएम फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे। 25 ते 30 जागांवर शिवसेना ठाम आहे। दरम्यान पुण्याचा वाद मिटण्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं वंचित आणि आपसोबत आघाडी केली आहे। काँग्रेससोबत चर्चा फिसकटल्यानं तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का दिलाय। राष्ट्रवादीचे नगरसेवक दिलीप बराटे आणि हडपसरमधील काँग्रेसचे नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानं पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। ठाण्यातील राबोळी परिसरात रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत नजीब मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज भरला। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ये डर रहना चाहिए असं म्हणत मनसे नेते मनोज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। महाविकास आघाडी म्हणून जिथे शक्य आहे तिथे आम्ही एकत्र लढत आहोत, तर विदर्भ आणि अमरावतीमध्ये काँग्रेस स्वबळावर लढत असून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेत अशी माहिती काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। आम्ही पहिल्यापासूनच महाविकास आघाडी म्हणून राज्यात चालण्याचा प्रयत्न केलाय, मात्र मनसे आल्यानं काँग्रेस थोडी दूर गेली आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी चर्चा सुरू असून संजय राऊत यांनी पुढाकार घेतला तर मुंबईत सुद्धा मार्ग निघू शकतो अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मांडली आहे। पुण्यात उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी पोलिसांकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। गुंडा आंदेकरचा उमेदवारी अर्ज दाखल करताना इतर उमेदवारांना प्रवेश नाकारल्यानं उमेदवारांना फटका बसला।
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरल्या. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात असून महाविकास आघाडीकडून सन्मानजनक जागा न मिळाल्यास 75 जागांवर उमेदवार देणार असल्याचं वंचितनं स्पष्ट केलं. सोलापुरात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत राडा झाला. जागा वाटपाबाबत पत्रकार परिषद सुरू असताना शिवसैनिकांना गोंधळ घातला. काँग्रेसनं प्रभाग क्रमांक 15 मध्ये 4 ठिकाणी उमेदवार जाहीर केल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारीवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये वाद रंगलाय. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या प्रभागात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुलक्षणा धर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. मात्र योगेश बहल याच प्रभागातून आग्रही असून या प्रभागात उमेदवारी दिली नाही तर निवडणूक न लढण्याचा इशारा देण्यात आलाय. पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असून लवकरच युतीबाबत घोषणा होईल अशी माहिती शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी दिली आहे. निवडणूक लढवत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पक्ष ज्या नेत्याला निवडतो त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहणं कार्यकर्त्यांचं कर्तव्य असतं असं म्हणत जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. आता एक सविस्तर बातमी. ठाणे शहरामध्ये ठिकठिकाणी लागलेल्या भाजपच्या बॅनर्सची चर्चा सुरू आहे. या बॅनरवर भाजपचं चिन्ह कमळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं छायाचित्र आहे. नमो भारत नमो ठाणे अशा आशय या बॅनरवर आहे. तर ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजप महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. ठाण्यातील जागा वाटपावरून दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मात्र युतीच्या जागा वाटपाचं घोडं अडल्यानं भाजपनं स्वतंत्रपणे प्रचार सुरू करत एक प्रकारे शिवसेनेला इशाराच दिलाय. दरम्यान भाजपच्या या बॅनरवरून संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्याची संधी साधून घेतली आहे. ठाण्याचं महत्त्व वेगळं आहे यावेळेला. भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा एवढंच मला माहिती आहे. आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केलेली आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. मुंबई उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून सर्वसामान्यांच्या सुकर आणि सुरक्षित प्रवासासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं राष्ट्रीय योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केल्या. नव्या मेगा टर्मिनसच्या बांधणीसह विद्यमान टर्मिनसमध्ये फलाट विस्तार आणि नव्या मार्गिका उभारण्यात येत आहेत. त्यामुळे 2030 पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नव्या 749 लोकल फेऱ्या आणि 133 नव्या मेल एक्सप्रेस सेवेमध्ये येणार आहेत. उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरली असून राजस्थानसह झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये देखील कडाक्याची थंडी पडली आहे. राजस्थानच्या करौलीमध्ये 3.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. MMRDAकडून मुंबईत राबवण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पासह ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. राज्य सरकारनं या प्रकल्पांसाठी MMRDAला 803 कोटींचा निधी दिलाय. हा निधी मिळाल्यानं या प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार आहे. लोणावळ्यातील कार्ला आई एकविरेच्या देवस्थानभोवती निर्माण झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या वादानं राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. देवस्थानात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप देवस्थानचे पुजारी गणेश देशमुख यांनी केला होता. या आरोपांमध्ये ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर थेट निशाणा साधत देवीचे दागिने, रोकड आणि ट्रस्टच्या मालमत्तेचा खासगी वापर केल्याचे दावे करण्यात आले होते. हे आरोप एकविरा देवी देवस्थान ट्रस्टनं फेटाळून लावले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये गर्दी केली आहे. लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर्स पॉईंट, राजमाची पॉईंट, कार्ला भाजे लेणी तर खंडाळ्यातील ड्यूक्स नोज, अमृतांजन पॉईंट या ठिकाणी पर्यटकांच्या गर्दीमुळे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. लोणावळ्यामध्ये काही उल्लडबाज पर्यटक पर्यटनाच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असल्याचं अनेकदा समोर आलं होतं. अशा उल्लडबाज पर्यटकांना आळा घालण्यासाठी लोणावळा पोलिसांनी कडक उपाययोजना राबवल्या आहेत. पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी घेतलेल्या ब्लॉकचा फटका आजही प्रवाशांना बसणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून आजच्या 235 लोकल फेऱ्या रद्द केल्यात. शनिवार ते सोमवार या 3 दिवसात एकूण 629 लोकल सेवा रद्द करण्यात आल्या. जळगाव शहरातील जलाराम नगरजवळील शांतीनगर भागात शॉर्ट सर्किटमुळे घरातील किचनमध्ये आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये घरात ठेवलेले सुमारे 90,000 रुपये रोख, फ्रीज, टीव्ही, CPU, प्रिंटर, गादी, अंथरूण, कपडे तसंच किचनमधील साहित्य जळून खाक झालं.
बीडच्या आंबील वडगावात खंडोबा यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा पार पडल्या। मराठवाड्यातील नामांकित मल्लांनी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। यावेळी कुस्तीचे सामने पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। बीडच्या केज तालुक्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। विधवा महिलेला भाजीपाला घेऊन जा असं सांगून शेतात बोलावून घेतलं आणि एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केला। या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। यंदा अतिवृष्टीमुळे भरिताच्या वांग्याचे उत्पादन घटल्यानं आवक गेल्या वर्षीच्या तुलनेनं निम्म्यावर आली आहे। त्यामुळे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 40 रुपये किलो दरानं विक्री होणारे वांगे यावर्षी 80 रुपये किलोनं विक्री होत आहेत। पैठण येथील जायकवाडी, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणांवर सोलार वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। यासाठी महामंडळानं प्रकल्प सल्लागार एजन्सीची नियुक्ती केलेली आहे। आणि आता पुढची सविस्तर बातमी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देण्यात आली आहे। मात्र नवाब मलिक यांना जबाबदारी देण्यात आल्यानं भाजपकडून नाराजीचा सूर आहे। नवाब मलिक यांच्या कुटुंबात 3 जणांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये नवाब मलिक यांचे बंधू सुद्धा आहेत, तसंच बहिणींचा सुद्धा समावेश आहे। नवाब मलिक यांची पालिका निवडणुकीसाठी कशा पद्धतीनं घराणेशाही सुरू आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी दिली जाणार आहे। त्यानंतर कप्तान मलिक यांच्या सुनबाई बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणूक लढवणार आहेत। नवाब मलिक यांच्या बहीण डॉक्टर सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधून उमेदवारी दिली जाणार आहे। तोपर्यंत मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, आमचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्याजवळ चर्चा करेन आणि कदाचित आज संध्याकाळी एक पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर होऊ शकते। महानगरपालिका निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। तरी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीये। शहरात आतापर्यंत तब्बल 9 बैठका झाल्यात, मात्र जागांच्या आकड्यांवरून दोन्ही पक्षांमधील रस्सीखेच कायम आहे। 9व्या बैठकीत देखील तिढा कायम राहिल्यानं आता चेंडू वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात गेलाय। जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे, तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा। म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आले। या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा आहे, हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूंनी करत आहोत। सन्मानपूर्वक युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरुवातीला सांगितलं, सत्तेसाठी नाही, या संभाजीनगर वासियांच्या सेवेसाठी आम्हाला आमचा महापौर बनवायचा आहे। आणि हे करत असताना 1-2 कार्यकर्त्याला आमचे नाराज जरी झाले ते चालेल, ते आम्ही सांभाळून घेऊ, पण महापौर हा युतीचा करायचा आहे, भाजपचा करायचा। पुण्यामध्ये आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। तिन्ही प्रमुख पक्ष 50-50-50 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र अखेर जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबतचं चित्र देखील आज स्पष्ट होईल। याबाबत अजून कोणतीच भूमिका घेतली नसल्याची माहिती आहे। तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिन्ही प्रमुख पक्ष 50 जागा निवडणूक लढवणार असून उर्वरित जागा समविचारी मित्र पक्षांना देण्यावर आघाडीचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे। नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसात झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे। दरम्यान मंगेश काळोखे यांच्या हत्येचं सीसीटीव्ही समोर आले। मारेकरी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करताना दिसून येत आहे।
मंगेश काळोखे हत्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी हत्येचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काळोखे कुटुंबियांची भेट घेतली. कट रचून काळोखेंना मारल्याचा आरोप शिंदेंनी केला. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी काळोखे कुटुंबियांनी केली. खोपोलीनंतर आता कर्जतच्या नगरसेवकाचा नंबर अशी कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होते. महेंद्र घारे यांनी अशी कमेंट करत नगरसेवक संकेत भास यांना धमकी देण्यात आली आहे. याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूरमधील एका पबच्या परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पबमध्ये झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान संबंधित पबवर कारवाई करत 45 दिवसांसाठी पब बंद ठेवण्यात येणार आहे. एकमेकांवर जोरदार टीका करणारे रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार एका लग्न समारंभात एकत्र आले. यावेळी दोघांमध्ये गप्पा रंगल्या. भाजप आमदार नारायण कुचे देखील उपस्थित होते. अमरावतीमध्ये एका चिमुकलीनं मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिमुकल्यांसोबत फोटो काढला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत खालावली असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुढचे काही दिवस जरांगेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. 23 वर्षांच्या गर्भवती विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पतीनं फसवणूक करून दुसरं लग्न केल्याचा आणि 7 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आयुष्याचा छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या वतीनं गोंदियामध्ये शेतकऱ्यांकडून धान खरेदी सुरू आहे. यावर्षी आदिवासी विकास महामंडळाचे तब्बल 41 धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली असून या केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. यावर्षी धान खरेदी केंद्र उशिरा सुरू झाली असली तरी सध्या खरेदी प्रक्रिया वेगानं सुरू आहे. जळगावच्या भडगाव तालुक्यात 81% पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांचा मका हरभऱ्याकडे जास्त कल दिसून येतोय. थंडीमुळे रब्बी पिकांना लाभ होऊन उत्पादन वाढीची आशा शेतकऱ्यांना आहे. धाराशिव परंडा तालुक्यातील आंबी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकून मारहाण केल्याचा आरोप जेजला इथल्या विठ्ठल सुरवसे या तरुणानं केलेला आहे. आंबी पोलीस स्टेशन समोरच 29 तारखेला गळफास घेत आत्महत्या करण्याचा इशारा या तरुणानं दिलाय. सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत वाढ सुरूच आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,42,545 वर पोहोचलाय. सोन्यासह चांदी देखील चांगलाच भाव खाते. चांदी 2,35,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली असून आगामी काळात सोनं 1.5 लाख तर चांदी 2.5 लाखांचा टप्पा पार करण्याचा अंदाज वर्तवला जातोय. महाकुंभ, होळी, उन्हाळी सुट्ट्या आणि छठपूजेसारख्या वर्षभरातील प्रमुख प्रवासी हंगामात रेल्वेनं प्रवाशांची कोंडी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष रेल्वे चालवल्या. 2025 या वर्षात देशभरात 43,000हून अधिक विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या असून या माध्यमातून कोट्यावधी प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानकापर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचवण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळानं देशातील सर्व विमानतळांना मागे टाकत टॉप विमानतळ म्हणून झेप घेतली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाअंतर्गत देशभरातील 62 विमानतळांवर जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे राऊंड 2 मध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळानं पहिला क्रमांक पटकावला. केंद्र सरकारनं केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करत जुन्या आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात भरमसाठ वाढ केलेली आहे. यामध्ये काही व्यावसायिक वाहनांसाठी हे शुल्क थेट 10 पटींनी वाढवण्यात आलं असून त्यातच आता 15 ऐवजी 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना देखील फिटनेस शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. राज्यातील 11 रुग्णालयांमध्ये पीपीपी तत्वावर रेडिओलॉजी सुविधा विकसित करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयानं घेतलेला आहे. करारानुसार पैसे भरणाऱ्या रुग्णांकडून थेट शुल्क वसूल करण्याचा अधिकार कंत्राटदाराला राहणार आहे. तसंच वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांनी संदर्भात केलेल्या निवडक रुग्णांसाठी चाचण्यांचं शुल्क रुग्णालयांकडून परतफेड स्वरूपात मिळणार आहे. नववर्षानिमित्त आयोजित स्वागत सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलानं विशेष अग्निसुरक्षा मोहीम हाती घेतली असून मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि बार इत्यादी आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टीनं तपासणी केली जाते आणि या मोहिमेअंतर्गत 22 ते 26 डिसेंबर या कालावधीमध्ये एकूण 1,221 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी अग्निसुरक्षेसंबंधित अटी आणि शर्तींचं पालन न करणाऱ्या एकूण 60 आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे तर 20 आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे.